according to focus. According to focus. According उंची रुंदी शोल्डर शोल्डर तर येच नाही. मुंढा देऊन तर गर बहुत बोलू पाठीमागे दंड घेर दंड घेतली असते पाठीमागी गळा लिहिमा खरं कडे जाईल वारी रुंदी श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. आवाज येतोय? ओके, तर साहित्य घेतलं का ब्लाउज कटिंग साठी, पेपर कटिंग साठी? चला मग सुरू करायचं का? तर इथं कार्डशीट पेपर आहे, तर हा उभा करून ठेवते. आपण ज्या साईडने बसतो त्या साईडने आपल्याला माप टाकायची आहेत. या साईडने माप टाकणार आहे. सुरुवातीला आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायचंय, त्याला आपण माप घेतलेली आहेत वहीमध्ये. उंची आहे 14 इंच. उंची 14 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच बरोबर 15 इंच. 15. त्यानंतर
रुंदी घेऊया आपण. तर इथं हे ब्लाऊज आहे आपलं 36चं. इथं 36चा चौथा भाग आहे 9 इंच. 9 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन साठी 2 इंच घ्यायचं. एकूण रुंदी 11 इंच. नंतर वरच्या आणि खालच्या साईडने मी 11 इंचावरती पॉइंट देऊन घेते. बॉक्स तयार करायचा आपल्याला. पाठीमागचा भाग तयार करत आहोत सुरुवातीला. बॉक्स तयार करून घेऊ. त्यानंतर बॉक्स तयार झाला की आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं. ह्या सर्वांनी बॉक्स तयार करून 36 साईजचा शोल्डर आहे 5.5 इंच. शोल्डर 5.5. लगेच गळा रुंदी घ्यायची याच आडव्या रेषेवरती 2.5 इंच. शोल्डर आणि गळा रुंदी घेतली की मग मुंढा घ्यायचा 6 इंच. पॉइंट द्यायचा आणि इथं पण 5.5 इंच आला आहे का बघायचं. वर जेवढं शोल्डर आहे तेवढंच या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मुंढा मार्किंग करून घेऊ. तर हा पाठीमागचा मुंढा आहे. तर पाठीमागच्या मुंढाला आपल्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे. या कोण्यावरून 1.5 इंच, 1.5 आणि उभ्या रेषेवरती 2.5 इंच आणि आडव्या रेषेवरती 2-2.5 इंचावरती देऊ शकतो आपण इथं 2. तिन्ही पॉइंट मिळून मी मुंढ्याला गोलाकार देऊन घेणार आहे. जर फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वने तुम्ही गोलाकार देऊन घेऊ शकता. दुसरे हे पॉइंट द्यायची गरज नाही. फक्त इथला कोण्यापासून पॉइंट द्यायचा 1.5 इंचाचा आणि फ्रेंच कर्व ठेवायचा आणि मुंढाला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. त्यांनी फ्रेंच कर्वने द्या. आणि आता आपण हाताने देऊया. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डॉट डॉट मध्ये आता फ्रेंच कर्वने हाताने दिला आणि फ्रेंच कर्वने दिला. दोन्ही पण आकार एकच येतात, बरोबरच येतात. पण आपल्याला हाताने आकार द्यायचं म्हटलं का थोडासा सराव पाहिजे. तर हा झाला मुंढा तयार. त्यानंतर पाठीमागील गळा उंची घ्यायची आहे. पाठीमागील गळा उंची आहे 9.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे 0.5 इंच बरोबर 10 इंच. खालच्या साईडने 2.5 इंच आलं का बघायचं आणि इथून एक बॉक्स तयार करून घ्यायचा. तर हा गळा आपल्याला चौकोनीच ठेवायचा आहे. चौकोनी गळ्याला गोट कसं लावायचं आहे ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर कमरेच्या डाचाची रुंदी काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यायचंय. तर आपलं शोल्डर आहे 3, त्याचा अर्धा करूया 1.5. या टोकापासून या सेंटर पर्यंत मोजायचं आहे किती इंच आहे तर बघायचं. 4 इंच आलं. मग हे 4 इंच आपल्याला जसं तसं इथं खाली घ्यायचं आहे 4 इंच. डाचाची उंची पण 4 इंच घ्यायची आहे. ब्लाऊजच्या उंचीनुसार डाचाची उंची किती घ्यायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इथं पण 4 इंच डाच मार्किंग करून घेऊया. डाचाच्या दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंचावरती पॉइंट द्यायचे. या साईडने 0.5 इंच, दुसऱ्या साईडने 0.5 इंच आणि डाच मार्किंग करून घ्यायचा. तर हा तयार झाला आपला पाठीमागचा भाग.
या पद्धतीने. तर हा पाठीमागचा तुमच्या सर्वांचा झाला असेल तर कट करून घ्या. मी पण कट करून घेते. जसं मार्किंग केली आहे त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचंय. तर असा आपला पाठीमागचा भाग तयार आहे. आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे. तर समोरच्या भागाची उंची आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे. अर्धा इंचाने एक्स्ट्रा उंची वाढवून घेतलेली आहे समोरची. तर इथं नाही बसणार आता, मग मी काय करते, आडव्या पेपर वरती ठेवते इथं आणि अर्धा इंच शिल्लक मार्जिन घेते. अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे समोरचा भाग उंचीमध्ये. त्याला आपण डायग्राम काढते वेळेस पण पाहिलेला आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते, अर्धा इंच. आणि इथून वरच्या साईडने हा पाठीमागचा भाग ठेवायचा आणि जसा आहे तसा हा पाठीमागचा भाग आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. आता हा पाठीमागचा भाग मी काढते आणि समोरच्या मुंड्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. कोण्यापासून आपल्याला अर्धा इंच खाली जायचंय आणि समोरच्या मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे डॉट डॉट मध्ये. आता इथे एक तुम्हाला मी ट्रिक सांगेन, कोणाच्या मुंड्याला वगैरे फुगा येत असेल तर शोल्डर बी कमी घेतलं तरी पण मुंड्याला फुगा येतोय, मग आता काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आता हे थोडस बाजूला करते आणि पाठीमागचा भाग घेते. आता तुमच्या मुंड्याला फुगा येतोय ना, कुठे येतोय, या ठिकाणी येतोय बरोबर, इथं फुगा येतोय. ओके, तर मग आता तुम्हाला इथे एक मी ट्रिक सांगणार आहे फुगा येत असेल तर. तर हा जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे तो कमी करायचा अगोदर. 1.25 इंचावरती पण घेऊ शकता तुम्ही. फुगा किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता इथं कमी करायचं, फुगा जर जास्त येत असेल तर तुम्हाला अर्धा इंच कमी करावं लागेल आणि कमी जर असेल कमी प्रमाणात तर इथे 1.25 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. दिला की मग हा जो मुंड्याची उंची आहे, आता सर्वांनी लक्ष द्या, इथं मी मुंढ्यामध्ये फुगा येत असेल तर तो फुगा कसा कव्हर करायचा त्याच तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे. 1.25 इंचावरती पॉइंट दिला, 1.25 आणि ही जी मुंढ्याची उभी रेषा आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. 6 आहे त्याचं अर्ध करायचं 3. मग तुम्हाला इथून आतमध्ये पाव इंच घ्यायचं आहे, 0.25 पाव इंच आणि मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. या इथून स्टार्ट करायचं, डॉट डॉट मध्ये देते मी, काही कट करणार नाही, फक्त तुम्हाला सांगते. ज्यांच्या मुंड्यामध्ये फुगा येतोय त्यांनी ही ट्रिक यूज करा. इथून 0.25 मध्ये आलेला आहे आणि असा आकार देत 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 आपल्याला या 1.25 इंचापासून इकडे घ्यायचंय. आणि खाली सुद्धा इथं फुगा येत असेल, इथं सुद्धा, तर इथं सुद्धा तुम्हाला असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा असं, समजलं. फुगा कशामुळे येतो, जास्त कापड झाल्यामुळे फुगा येतोय. मग आपल्याला कापड कमी करायचंय. कापड आपण कमी केलं की जो येणारा फुगा आहे तो पण फुगा कव्हर होऊन जाईल. आतमधून घ्यायचा फुगा, जो येणार आहे तो आपला फुगा राहत नाही नंतर. समजलं ही ट्रिक काय आहे. असंच समोरच्या भागाला जरी फुगा येत
आता बघा दे आवाज येतोय, दिसतोय? ओके. तर तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली लक्षात आली का? मुंढ्याला फुगा येत असेल तर काय करायचं आहे? समजलं ना? पाठीमागच्या आणि समोरच्या मुंढ्याला फुगा येत असेल तर तुम्हाला 5 इंच खाली जायचंय. परत सांगत आहे, सर्वांनी लक्ष द्या. 5 इंच खाली जायचं या कोणा. त्यानंतर याचं सेंटर काढायचं. ही मुंढ्याची जी उंची आहे त्याचं सेंटर काढायचंय. सेंटर पासून आणायचंय. इथं खालच्या साईडने सुद्धा फुगा येत असेल तर इथे सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचंय खाली. म्हणजे एवढं कापड आपलं जास्त झाल्यामुळे आपल्या मुंढ्यामध्ये फुगा येतोय. हे तर मान्य करू शकता. तर कापड जास्त झालं तर नंतरच फुगा येणार आपल्या मुंढ्यामध्ये, का कमी झालाच फुगा येणार? मग जास्त झालेला आपल्याला काय करावं लागेल? कट करावं लागेल. मग कट केल्यानंतर मग आपला जो फुगा आहे मुंढ्याचा तो कव्हर होऊन जाईल. होईल का नाही कव्हर? हा असंच
समोरच्या सुद्धा मुंडाला फुगा येत असेल तर समोरचा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आतमधून घ्यायचा आहे, म्हणजे फुगा येणारा तुमचा इथं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. हा, जसं तसं तर मार्किंग करून घेतलेलं आहे आपण. आता इथं आपण जसं केलं पाठीमागच्या मुंडाला फुगा येतोय म्हणून आतमधून घेतलं, तसंच अगोदर जसा आहे तसा मुंडा मार्किंग करून घ्यायचा आणि नंतर आतमधून मार्किंग करून घ्यायची 5 इंच कमी करून. कॉल येत आहेत त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे थोडाफार. सेम सेम हेच जसं पाठीमागून घातलं सेम तसंच 5 इंच कमी करायचं. समोरचा सुद्धा 5 इंच कमी करायचा आणि इथे सुद्धा सेंटर काढायचा आणि इथून असं आपल्याला डॉट डॉट मध्ये, मी डॉट डॉट मध्ये दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. हे असं इथं खालच्या साईडने सुद्धा फुगा येत असेल तर खाली सुद्धा तुम्हाला कमी करायचंय. इथं सुद्धा येतं फिटिंगच्या साईडला फुगा खाली. ओके. ज्यावेळेस फुगा येईल त्यावेळेस ट्रिक यूज करायची. आणि ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला आता फुगा आला हे वाटलं तर मग काय करायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, पाहिला असेल तर सर्वांनीच व्हिडिओ. मुंडामध्ये फुगा येत असेल तर कसा करायचा ते आपण शिलाई दिलेली आहे एक, त्या शिलाईमुळे मुंडाचा फुगा येणारा कव्हर होऊन गेला तिथं. हा, तसं तुम्हाला आता एक ब्लाऊज शिवलं कस्टमरचं की लगेच लक्षात येतं दुसऱ्या ब्लाऊजला ह्या या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. चला आता पुढे बघू. पुढे समोरील गळा उंची, ही साडी बरोबर गळा रुंदी आली आहे का बघायचं, आली आहे. आणि गळा उंची 6.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच, बरोबर 7 इंच. समोरचा गळा उंची 7 आणि इथे सुद्धा 2.5 इंच आला आहे का चेक कर आणि गळा मार्किंग करून घ्यायचा. फुगा येत नसेल तर आपल्याला रेग्युलरच घ्यायचं, फुगा येत नसेल तर हे जसं आपण रेग्युलर मार्किंग करतो तशी मार्किंग करून घ्यायची. फुगा येतही त्यांच्यासाठीच सांगितलेलं आहे मी, फुगा येत येत नाही त्यांच्यासाठी जसं आहे तसंच घ्यायचंय. तर गळा मार्किंग केला, गळ्याला गोलाकार देऊन घेऊया. समोरच्या गळ्याला आपल्याला गोलाकार द्यायची, 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि उभ्या रेषेवरती 2.5 इंच आणि आडव्या रेषेवरती 0.75 0.75 आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा डॉट डॉट मध्ये. फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वने देऊन घ्या. इथे 1/2 इंच हे सरळ असंच ठेवायचं. तर इथं वरचा भाग झालेला आहे. तर आता मला तुम्हाला सर्वांना सांगायचे आहेत, मी आता प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं सर्वांना द्यायची आहेत. डाचाची रुंदी किती काय हे सर्वच आता तुम्हालाच विचारणार आहे, सर्वांनी सांगायचं आहे. चार्ट तर सर्वांकडेच आहे, सर्वांनी वहीमध्ये लिहून घेतलेला आहे, वही घ्या समोर आणि सांगा आता पहिल्या डाचाची म्हणजे डाचाची रुंदी किती येईल. प्रिन्स कटच्या डाचाची रुंदी पहिला कॉलम आहे पहा उभावाला, त्यामधून तुम्हाला सांगायचं एका साईडला साईज आहेत आणि एका साईडला डाचाची रुंदी म्हणून आहे कॉलम मध्ये किती येईल. आता 36 साईज आहे, 36 साईज प्रमाणे आता तुमची साईज किती आहे त्यानुसार तुम्हाला तिथे घ्यायचं आहे. माझे 36 आहे तर 36 सांगा. हा, सारिका ताई 4 इंच नाही येणार, ते जास्त होतं. 3.75 येतं म्हणजे 4.25 इंच. 4.25 बरोबर आहे, 4.25
4 इंच. मग हे कुठे घ्यायचं आपल्याला? इथे खाली घ्यायचंय. 4ला 2 रेषा कमी म्हणजे 4.25 इंच. इथे पॉइंट देते 3.75. आता डाचाची उंची, या डाचाची उंची घ्यायची आहे. दुसरा कॉलम, त्याच्यामध्ये ब्लाऊजची मूळ उंची आहे आणि तिथं सोबत लगेच दाताची उंची किती घ्यायचं ते सांगितलेलं आहे. ब्लाऊजच्या मूळ उंचीनुसार आपल्याला डाचाची उंची घ्यायची. डाच कसा घेतला? डाचाची रुंदी ब्लाऊजच्या साईज नुसार घेतली आणि उंची कशी घ्यायची? ब्लाऊजच्या उंचीनुसार. हा बरोबर. ओके बरोबर. दाताची उंची आपल्याला 4.5 इंच घ्यायचं. 4.5 4.5. मग इथं सुद्धा 4.25 इंच आली आहे का चेक करायचं. 3.75. आणि दात इथे एक आडवी छोटीशी रेष सोडून घ्यायची. ये. इकडे तू ये. त्यानंतर छोट्या दाताची रुंदी सांगा मला इथं किती घ्यावी लागेल. शेवटचा कॉलम मार्जिन वाढवणे म्हणून आहे, शेवटचा कॉलम तो घ्यायचा आहे. हा बरोबर आहे. 1.75. हे इथं जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला बाहेरून घ्यायचं असतं. 1.75 बाहेर जेवढं घेतलंय तेवढं इथं घ्यायचंय. दोन्हीच एकच कॉलम आहे. 1.75 2.25. आणि या डाचाची उंची, छोट्या डाचाची उंची मी तुम्हाला काल बोर्डवरती लिहून दिली होती. लिहिली असेल आता सर्वांनी वहीमध्ये बघा. ब्लाऊजच्या मूळ उंचीनुसार छोट्या डाचाची उंची म्हणून दिलेलं आहे तिथं. ब्लाऊजची माझी मूळ उंची आहे 14 इंच, त्यानुसार छोट्या डाचाची उंची 2.25 इंच येते. 1.75 2.25. 13 ते 14.5 म्हणून असं दिलेलं आहे, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 2.25 म्हणून. इथं सुद्धा 2.25 इंच आलं का बघायचं आणि हा डाच छोटा मार्किंग करून घ्यायचा. आता आपल्याला प्रिन्स कटच्या कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता फ्रेंच कर्व देता येतो. फ्रेंच कर्व घ्यायचा. आता इथं वरी 1 इंच घ्यायची गरज नाही. फ्रेंच कर्व असेल तर डायरेक्ट फ्रेंच कर्व असं ठेवायचं इथं. आधी कटोरीला आकार देऊन घ्यायचा. शीतलताई, काल मी बोर्डवरती लिहून दिली होती. काल होतात का तुम्ही क्लासला जॉईन? लिहून दिलं होतं बोर्डवरती. नसताल तर कालचा रेकॉर्डिंग व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला समजेल छोट्या डाचाची उंची किती घ्यायचं आहे ब्लाऊजच्या मूळ उंचीनुसार. ओके ठीक आहे. फ्रेंच कर्व आहे, त्यांनी फ्रेंच कर्व इथं ठेवा असा आणि कटोरीला असा आकार देऊन घ्या. कटोरीचा जो आकार आहे कोण्यापासून खाली येऊ द्यायचा 1 इंचापर्यंत आणि वर जाऊ द्यायचं नाही आणि जास्त इकडे पण जाऊ द्यायचं नाही. काय आकार द्यायचा आहे तो या 1 इंचाच्या आतमध्येच गेला पाहिजे आपला आकार. तर ते ठेवायचं आणि आकार देऊन घ्यायचा फ्रेंच कर्वनी. हा झाला फ्रेंच कर्वनी. आणि हाताने द्यायचा म्हटलं तर आपल्याला अगोदर इथे जी आडवी रेष सोडलेली आहे ना तिथून वरच्या साईडने परत 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे कंपल्सरी. 1 इंच. आणि इथून थोडासा राऊंड शेप घ्यायचा, बाहेरून जास्त नाही, नॉर्मल राऊंड शेप घ्यायचा आहे. आणि इथून हळूहळू आपला आकार वळवायचा आहे. 1 इंचापासून पुढे आकार वळवायचा असा थोडा थोडा थोडा.
आणि मुंढ्याकडे पूर्ण वळवून घ्यायचा. जास्त खाली पण जाऊ द्यायचं नाही, जास्त वरी पण येऊ द्यायचं नाही. असा आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्वनी पण याच पद्धतीने आकार येतो. हे पहा. झाला का आकार? आता मी इथे एक पॉइंट सांगितले दोन्ही साईडने. किती इंचावर पॉइंट होते ती दोन? मुंढ्याच्या साईडने मी 2 पॉइंट सांगितले ते तुम्हाला. कितीचे होते ते? हम्म बरोबर आहे. का बरं घ्यायचे? हे दोन्ही साईडने 0.25 0.25 का बरं घ्यायचे? काय कारण आहे याचं? कशामुळे? हा बरोबर. फुगा येऊ नये म्हणून, चुन्या पडू नयेत म्हणून आपल्याला दोन्ही साईडने आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्वनी या पद्धतीने द्यायचा आहे आपला आकार. बरोबर आहे. चुन्यासाठी वरच्या साईडने पाव इंच, खालच्या साईडने पाव इंच. आणि इथे एक पॉइंट दिला होता कटोरीच्या आकारावरती, तो कितीचा होता? किती इंचावरचा होता तो? हा बरोबर. लहान साईज असेल तर एक वरती द्या, मोठी साईज तर तेड वरती. जसा आकार येईल खाली पण जाऊ शकतो. दीड इंचावरती देते मी. खालीचा आकार द्यायचा आहे. हा. हम्म. आता आपण खालचा आकार आता येते. तर आता आपण खालचा आकार देऊन घेऊया.
दिसतंय का सर्वांना? दिसतंय, आवाज येतोय? व्हिडिओ अडकलाय. आता येतोय का? आता बघा. आता दिसतंय? आवाज येतोय? ब्लर आहे. मध्ये मध्ये कॉल येतात ना, त्यामुळे थोडा मध्ये कधी मध्ये प्रॉब्लेम येतोच. तर तरी मी कट करते फार लगेच. आहे का क्लिअर आता? अडकून आहे. ओके, एक मिनिट हा. एक मिनिट. येतोय का क्लिअर? तर आहे व्यवस्थित. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. दिसत नाहीये का आता? काहीच क्लिअर दिसतच नाहीये का? हम्म.
एक मिनिट हा, मी चेक करते. आता आलंय वाटतं, क्लिअर दिसत आहे ना? आहे का क्लिअर? आहे ना? ओके. तर खालचा आकार देऊन घेऊया आता आपण. पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे खालून. इथे जी आडवी रेष पडलेली आहे तिथून आपल्याला आकार देत घ्यायचा आहे. अर्ध पान तयार करायचं आहे. थोडस आतमध्ये यायचंय अगोदर, पुन्हा हळूहळू बाहेर जायचंय. हे पहा असं. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला असं. आता आकार जो दिलेला आहे आपण इथून, तिथं कुठंच इथं तुम्हाला कोणा वगैरे दिसू द्यायचं नाही, म्हणजे कोणा येऊ द्यायचा नाही. दिसू द्यायचा म्हणजे येऊ द्यायचा नाही. कोणा जर आला तर आपल्याला शिलाई देता येत नाही, त्यामुळे कोणा नको. सरळ सरळ असे गोल राऊंड राऊंड आले पाहिजेत. इथे एक राऊंड, इथे एक, असे राऊंड शेप आले पाहिजेत. जर कोणा आला तर आपल्याला शिलाई देता येत नाही. कॅमेरा चालू आहे, दिसतंय सर्वांना? दिसतंय ना आता? तुमच्याकडून प्रॉब्लेम असेल आता, इकडून तर प्रॉब्लेम नाहीये काही. दिसतंय क्लिअर? हे पहा, मलाही दिसतंय इथं क्लिअर. ठीक आहे, आता झाला का मग आपला समोरचा भाग? का काही कमी आहे याच्यामध्ये? आहे व्यवस्थित म्हणजे झाला का काही राहिला आहे याच? सांगा आता, राहिलंय झालंय म्हणून. राहिलंय काय, राहिलंय याच? हा, बरोबर. तर राहिलं आहे आपलं बाहेरून मार्जिन वाढवायचं राहिलेलं आहे. बरोबर. बोटनेकची माप वेगळी असतात. ह्याचा आणि बोटनेकचा काही संबंध नाही, त्याची माप वेगळी असतात. बरोबर आहे, आपल्याला बाहेरच्या बाजूनी 1.75 वाढवायचं आहे. 1.25 इंच इथं, आणि इथं सुद्धा एवढंच 2.25. आणि मार्किंग करून घ्यायची आहे. वर पण तेवढं आणि खाली पण तेवढंच. येस. तर समोरचाही भाग आपला तयार आहे. समजला समोरचा भाग कसा असतो? आता मी कट करून घेते. चार्ट आहे, चार्ट वापरू वापरू तुम्हाला साईज प्रमाणे कटिंग करायची असते. आता
पुढे चालून कस्टमरचे वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज येतात, त्यांच्या साईज प्रमाणे तुम्हाला कटिंग करायची आहे चार्ट वापरून. आणि इथून समोरच्या मुंढ्यापासून कट करून घेते मी. आता इथं कट करते वेळेस या पॉइंट पासून, आता इकडे बघा, या पॉइंट पासून या वरचे 5 इंचचे पॉइंट पर्यंत कट करत घ्यायचंय. हे असं. आणि आता हे अर्धा इंच इथून कट करून टाकायचं 1.5 इंचापर्यंत. हे असं. आणि इथून हे कट करून टाकायचंय. या पद्धतीने हे 2 भाग बाजूला काढायचे आहेत. हा अर्ध्या इंचाचा आणि हा खालचा 1.25 इंचाचा. असा आपला समोरचा भाग तयार होतो. त्याचे 2 जे पार्ट निघालेले आहेत ते आपल्या कामाचे नाहीत. हे काही यांचं काही काम नाही. आता हा समोरचा भाग. आता आपली राहिली आहे बाही. हे बाजूला ठेवते आणि बाही तयार करायला घेऊया आता. ते तर इथं एवढा पेपर शिल्लक आहे, याच्यामधून आता आपल्याला बाही तयार करायची आहे. तर पेपर मी डबल फोल्ड करून घेते, दुमडून असा. आता ही खुली बाजू आहे माझ्या साईडने, बंद बाजू. बंद बाजूकडून आपल्याला उंची घ्यायची आहे. किती आहे आपल्या बाहीची उंची? 5.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच, बरोबर एकूण 7 इंच. तुमच्या बाहीची उंची किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर माझी शिलाई मार्जिनसह बाहीची उंची 7 इंच आहे. त्यानंतर बाहीची रुंदी घ्यायचंय. 36चा मुंढा आहे 6 प्लस त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यायचे? 4 इंच. 4. मग या आपण साईडने 7 इंचावरती पॉइंट देऊन घेऊया आणि बॉक्स तयार करू. बाही रुंदीच्या चार्ट वरून बाही कमी वगैरे काही होत नाही ना कोणाला? याच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कॅफाईट घ्यायचंय. आपल्या बाहीची उंची 5.5 आहे, त्यानुसार आपली कॅफाईट येते इथं 2.5 इंच. चार्ट प्रमाणे इथं आपल्याला कॅफाईट घ्यायचं 2.5 इंच. आणि ज्या ठिकाणी आपण कॅफाईट घेतलेली आहे तिथून आतमध्ये 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि जॉईंट भागाकडून 1 इंचावरती. आणि हे 1 इंच इकडलं कॅफाईटच्या तिथलं मार्क करून घ्यायचं. आणि या 1 इंचापासून ते या 1 इंचापर्यंत पाठीमागच्या मुंडाला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, आकार देऊन घ्यायचा. फ्रेंच कर्व बरोबर या 1 इंचाचे पॉइंट पाशी ठेवायचा आहे. अर्ध्यापर्यंत आकार देऊन घ्यायचा. परत फ्रेंच कर्व पुढच्या साईडने घ्यायचा आणि आकार कम्प्लीट करून घ्यायचा. 2 वेळेस फ्रेंच कर्व आपल्याला उचलावा लागतो. आता मी हाताने आकार देते. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आकार देऊन घेते मी. जास्त उंचावायचं नाही. जास्त उंचावलं तर पाठीमागून मुंढ्यामध्ये बाहीच्या घोळ येतो, फुगा येतो. त्यामुळे जास्त हा आकार उंचावून घ्यायचा नाही. हा झाला पाठीमागचा आकार. आता आपण समोरचा आकार तयार करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला बाहीच्या रुंदीचं सेंटर काढायचंय. बाहीची रुंदी आहे 10, तिचा अर्ध करायचं आपल्याला 5. 5 वर पॉइंट द्यायचा आणि इथून आपण खालच्या साईडने 1.25 इंचावरती पॉइंट देऊया सेंटर बरोबर
0.75, 0.75 आणि इथून आपण समोरच्या मुंडाला आकार देऊन घेऊया. अगदी थोडस वर जायचंय आणि पुन्हा हळूहळू हळू इथं 1.5 इंचापर्यंत यायचंय आणि इथून 1 इंचाकडे यायचंय. या पद्धतीने आपल्याला समोरच्या मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे जे आकार वगैरे आहेत तर त्याचा आपल्याला सराव करावा लागतो. सराव केला की आकार एकदम छान जमून जातात. त्यानंतर आहे आपलं लास्टचं माप आहे दंडघेर. दंडघेर आहे 6 प्लस शिलाई मार्जिन 1.5. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण मार्क करून घेऊया. तर अशी आपली बाही पण तयार आहे. तर मी बाही सुद्धा कट करून घेते. जरी तुमच्याकडे अगोदरची बाही कट केलेली असेल चालते, कटोरी ब्लाउजची चालते, फोर्टक्सची बाही चालते. जरी असेल तरी तुम्ही सरावासाठी म्हणून बाही कटिंग करून घ्या. पाठीमागचा आकार कट करून घेते मी. आता समोरचा आकार कट करायचा आहे. समोरचा आकार कट करण्यासाठी बाही उकलायची आणि समोरच्या मुंडाचा आकार कट करून घ्यायचा आहे. हा समोरचा असा आकार निघाला पाहिजे. आता इथं आपण छोटासा कट देऊन ठेवूया सेंटर वरती आणि समोरच्या साईडने फ्रंट म्हणून लिहायचं आहे किंवा समोरील भाग किंवा असं काहीतरी मार्क करून घेऊ शकता. फक्त समोरचा भाग आपल्याला ओळखू यावा यासाठी. अशी आपली बाही तयार होते. तर आपले सर्वच भाग जे आहेत ना हे पेपर वरती कट करून तयार आहेत. आपण लगेच पीस वरती कट करून घेऊया. बिना अस्तरच आहे हे महिमाचा पीस आहे. हा उकलून घ्यायचा. आला आहे ना छान आकार. ओके. रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतो गायत्री ताई, तो बघून तुम्ही नंतर आकार देऊन घ्या. जे काही मिस झालेलं आहे ते कम्प्लीट करा. तर ही खुली बाजू आहे. आणि माझ्या साईडने बंद बाजू. बंद बाजूकडून आपण पाठीमागचा भाग ठेवूया. हा इथं बोटनेकला ही बाही चालत नाही. तिचं माप वेगळं असतं. सर्व त्याची कटिंग माप वेगळी असतात. थोडस वर खाली आहे म्हणून मी इथे मार्क करून घेते. बोटनेकच्या बाहीची कटिंग वेगळी असते. वेगळी म्हणजे रुंदी कमी असते त्याची. आणि इथं बाही ठेवूया. तर बाही बघा इथं पाठीमागच्या भागावरती जात आहे. तर आता मी काय करणार, अशी बाही फिरवून ठेवते. समोरचा आकार घेते इकडं ही अशी. आणि राहिले हे 2 भाग. हो ऍडव्हान्स मध्ये आहे बोटनेक. समोरचा भाग इथं बसतो आणि कटोरी इथं ठेवायची. या पद्धतीने आपले हे सर्व भाग बसतात आणि राहिलेला कपडा आपल्याला शिवण्यासाठी उपयोगी येतो.
हे सर्व भाग आपण एकदा मार्क करून घेऊ आणि कट करून घेऊ. याचा मी एक फोटो काढते. हे सर्व भाग आता मार्किंग करून घेते जसे आहेत तसे. बाही मार्किंग करून घेऊ. सर्व भागाचा सर्व भाग मी आता कट करून घेते एक एक करून. ब्लाउज पीस फोल्ड आहे, डबल फोल्ड पीस वरती आपल्याला कट करावं लागतं. खुली बाजू आहे, खुल्या साईडने बाही आहे आणि बंद बाजूकडून पाठीमागचा भाग. दोन्ही साईडचे भाग निघाले पाहिजेत, त्यामुळे आपल्याला हे फोल्ड करून कट करावं लागतं. जॉईंट साईडचे अगोदर सर्व भाग कट करायचे. आता ह्या ज्या अशा पट्ट्या मी कट केलेल्या आहेत, ही एक पट्टी आपल्याला शिवतेवेळेस उपयोग येते, त्यामुळे असं मी कट करून घेतलं. आता इथून वेगवेगळा करूया दोन्ही पण भाग. मार्किंग आहे त्यानुसार वेगवेगळे करून टाकायचे. ही झाली कटोरी, हा झाला समोरचा भाग. फोल्ड करून ठेवायचं आणि आता पाठीमागचा भाग कट करून घेते मी. बाही तर या साईडने थोडाफार कपडा कमी जास्त असतो, तर त्याला अगोदर बरोबर करायचं आणि नंतरच बाही कट करून घ्यायची. बाही फोल्ड करून घेऊया आणि बाहीच्या सेंटर वरती एक छोटासा कट देऊन घेऊ.
आणि समोरच्या साईडने एक छोटासा कट द्यायचा आहे किंवा मार्क करून घ्या समोरच्या साईडने. तर अशा पद्धतीने आपले सर्व भाग कट करून तयार आहेत. एवढा कपडा शिल्लक आहे. हा शिव तेवढेच आपल्याला उपयोगी येईल. हा पण ठेवते बाजूला. आणि सर्व भाग असे ठेवायचे एकमेकांवरती आणि याला बांधून ठेवायचे व्यवस्थित. बांधून ठेवलं का इकडे तिकडे भाग आपले जात नाहीत. आणि याची शिलाई आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी पेपर कटिंगचा फोटो पाठवा. बरोबर आहे म्हटल्यानंतरच मग पीस वरती कट करून घ्या. ओके. आणि होमवर्क साठी तुम्हाला परत एक आणखी एक पेपर कटिंग करायची आहे दुसऱ्या साईजची, दुसरी साईज. ठीक आहे. तर मग चला मग आपण उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.